तो झेलबादच्या रूपाने बाद झाला. तर भरपूर अपेक्षा खरं तर डुंगे संघाकडून होत्या, मात्र नक्कीच सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अखेर त्यांना पराभूत व्हावं लागलेलं आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे या सर्व जोडी मैदानामध्ये दाखल झालेले. अल्पेश स्ट्रायकर एंडला आपण बघतोय, तर नॉन एंडला शोभित पाहायला मिळतोय. ही सर्व जोडी मैदानामध्ये तर गोलंदाज सुरुवात करे गोलंदाज वैभव माली. विनीत माली, वैभव माली नक्कीच हे चेहरे आपल्याला चौथावर मानकुली संघाकडून पाहायला मिळतात आणि या युवा खेळाडूने नक्कीच मानकुली गावाचं देखील नाव उज्ज्वल केलेलं आहे. हे दोन खेळाडू आपल्याला या संघामधून आज खेळताना पाहायला मिळतील. पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिला चेंडू ज्यावेळी डिलिव्हरी केला जाईल त्यावेळी मात्र टाइम देखील नोट केला जाईल. पहिला चेंडू गुडघ्यावर बसून चेंडू खेळलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये सिंगलने अकाउंट ओपन करतोय फलंदाज अल्पेश आणि सिंगलने अकाउंट ओपन होते संघाचं देखील. पहिला चेंडू बरोबर 11 वाजून 25 मिनिटांनी डिलिव्हर केला गेला आणि 3 षटके ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला वर्तुळामध्ये ठेवावं लागेल. वैभव माली यावेळी सामोरं झाले फलंदाज शोभित. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळला होता. एक हलकासा अपील देखील तिथे केला गेला होता, मात्र पंच संमत नाहीत. आपण सामना पाहतोय या जर्मन सरवली ब विपक्ष चौथावा मानकुल या दोन संघामध्ये आजच्या दिवसामधील तिसरा सामना पाहायला मिळतोय. पावसाचं पहिलं षटक मार्गस आहे. पहिलं षटकातील तो गोलंदाज वैभव माली. इथे मात्र इनफिल्डच्या वरून फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जाईल लॉंगनच्या वरून सीमा पार षटकार. शोभित या षटकऱ्यांना स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि षटकरी संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते. ते धावपलीकडे 7 धावा. पहिलं षटक मार्गस आहे. पावसाच्या षटकामध्ये एक अगदी पॉवरफुल फटका पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मेडिकल रिझर्व मधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा मानस होतो, मात्र धाडस केलं जात नाही. एका धावेवरचं दोन्ही फलंदाज समाधानी आणि धावसंख्या सिंगलने 8 वर पोहोचते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय जर्मन सरवली ब या मैदानावर वडगर चषकाचा विजेता संघ आपल्याला सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. सेफ लँडिंग होईल. फायनल एक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता, मात्र लेझी थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव पूर्ण. या 2 धावने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 10 धावा. टेन रन्स विदाउट लॉस. फर्स्ट 4 इन प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गावदेव ओली संघाने या मैदान सोडायचं नाही, कारण यामधील विजेता संघ गावदेव ओली संघाशी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र दिशा भरकटली जाते. पंचांचा इशारा वाईट. गावदेव वडगर संघटक आणि जय सोनई वडनगर संघटक आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज. दिशान गोलंदाजी पाहायला मिळत आहे. या अगोदर चेंडू आपण पाहतोय डाऊन द लेग स्टम्प आणि त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टम्प हे या चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड चेंडू. वैभव माली थोडंसं या दिशेमध्ये भरकटतोय. आव्हान तर धाव संघाची धावसंख्या 12 धावा. इथे मात्र बॅटची या इनर एज चायनीज कट एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात.
सिंगल षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जय हनुमान सरोली ब संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 13. गावदेव वडगर संघाचा संघनायक तसेच जय सोनोई वडनगर संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. तसेच गावदेव ओवली संघाने कुठेही जायचं नाही. पहिले षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय या 4 मिनिटं बरोबर 5 मिनिटं खर्च केलेले आहेत. कारण 11 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत. 11 वाजून 25 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता. म्हणजे 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेतलेले आहेत. चौथ्यावर मानकुली संघाच्या गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋषी भोईर येतोय. पावलप्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय आता मात्र डीपमध्ये शतकशेक तैनात केले गेलेले आहेत. स्टेट लॉंगर रिजनमध्ये या चौथ्यावर मानकुली संघाचा नेहमीच फोकस चेहरा राहिलेला ऋतिक माली तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ऋतिक मालीसाठी या आकाश गायकवाड बाबा यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. एकशा रिझनमध्ये आपण बघतोय जयेश माले असा एक ग्रामीण क्रिकेटचा संघनायक आहे. एका स्पर्धेमध्ये सर्वचे सर्व टॉस जिंकण्याचा नाणेफेक जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. बीट होतोय एक्स्ट्रा मागे चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि धावसंख्या सिंगलने पुरेसे राखते. गावदेव वडगर संघनायक तसेच जय सोनोई वडनगर संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल तर VIP डायसशी संपर्क साधायचा आहे. ऋषी भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सामने फलंदाज शोभित ज्याच्या बॅटबद्दल एक उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळी मात्र प्रयत्न फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली विनीत माली सेफ हँड आणि शोभित पहिला फलंदाज बाद होतोय जनमन सरवली या संघाचा. पहिला फलंदाज झेलबा चुरबाने बाद झालेला या धावसंख्या स्थिर धावपलकर पाहायला मिळते ती 14 धावा. 14 धावसंख्या पहिला मोरा गारद होतोय जनमन सरोली ब संघाचा. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय या जनमन सरोली ब संघाचा हिटमॅन मोनिश पाटील जो या सामन्याचा नक्कीच आपण बघितलं तर या संघाचा संघनायक देखील आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये प्रशांत पाटील गेले याचं देखील येणं बाकी आहे. आणि गेलचा खेळ काय राहिला होता पिंपळा चषकामध्ये फर्स्ट क्लास खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. दोन तगडे संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मानकुली तर दुसऱ्या बाजूला सरवली. ऋषी भोईर दुसऱ्या षटकात आलतोय तर यावेळी सामोरे झाले फलंदाज मोनिश पाटील. विकुलर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतो एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि या चोटी धाव पूर्ण देखील केली जाते. जोखीम पत्करली खरं तर ही धाव घेण्यासाठी मोनिशाने सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि सिंगलने सरवली ब संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 आपण सामना पाहतोय जनमन सरवली ब विपक्ष चौथावर मानकुली या दोन संघामध्ये. या मैदानावर गावदेव वडघर आयोजित विठाबाई स्मृती चषक मातृश्री चषकामध्ये सरवली ब संघाचं चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. इथे मध्ये डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये मात्र ऋतिक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. इथे मात्र चेंडू टेपेपर्यंत फलंदाज धावांची लयलूट करत आहेत.
3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत आणि 3 धावीने जीवनमान सरवली व संघाची धावसंख्या पुरेसर ते धावपलीकडे पाहायला मिळते ते 18 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली होती दोन्ही बॅटरमध्ये. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर ऋषी भोईर दुसरं षटक चालतो या चौथ्यावर मानकुली संघाकडून. तर सामोरे जाईल फलंदाज मोनिश पाटील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला आणि धाव पूर्ण करतात फलंदाज. बायचा इशारा पंच संदीप पाटील सरांकडून येतोय. सिंगल संघाची धावसंख्या 19 वर पोहोचते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण बघतो जीवनमान सरवली बहा संघ. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऋषी भोईर चौथ्यावर मानकुली संघाकडून दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र पंच इशारा करतात लाईनचा विचार देखील करतात वाईटचा. धावसंख्या 20 धावा टू नॉट. आपण सामना पाहतो या सरवली ब विपक्ष मानकुली या दोन संघामध्ये. सरवली ब संघाने देखील यंदा जगामध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. मात्र मानकुली संघ देखील तगडा संघ यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. बॅकवर्ड स्कोर लेग रिझर्व मधून चिरून निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. गावदेव वडगर संघ नाही का आपण संपर्क साधायचा. तसेच जे सोनवी वडोनगर संघ नाही का आपण देखील संपर्क साधायचा आणि गावदेव ओवली संघाने कुठेही जायचं नाही. यामधील विजेता संघ नेक्स्ट मॅच मध्ये गावदेव ओवली संघाशी लढताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वडगर विरुद्ध जय सोनवी वडोनगर या दोन संघामध्ये. त्यानंतर आपण जयदुर्ग सुरई संघाला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत गावदेव वेले संघासमोर. गावदेव वेले संघ ज्या संघाने या सोनेकमाता मालोडे आयोजित खासदार चषक मालोडे या चषकावर नाव कोरलेलं आहे त्या संघाला देखील आज आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सध्या आपण पाहतोय या सरवली ब ज्या संघाने याच मैदानावर गावदेव वडघर आयोजित स्वर्गीय विठाबाई स्मृती चषक मातोश्री चषकावर नाव कोरलं होतं. चांगलं प्रदर्शन त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संघाचं पाहायला मिळालं होतं. विनीत माले गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. मानकुली एक्सप्रेस सामनागर फलंदाज मोनिश पाटील. इथे मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे. फोर्सिंग स्ट्रोक मध्ये सरळ क्षेत्राच्या मध्ये आणि विनीत माले विकेटचा खुराक प्राप्त करताना मोनिश पाटील याची केली संपुष्टात. लॉंगन क्लिअर करता आलं नाही मोनिश पाटीलांना आणि परिणामस्वरूप झेलुबाच्या रूपाने तो बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर प्रशांत पाटील गेल आपण पाहतोय. गेलचा खेळ जॉन पिंपळा चषकामध्ये फर्स्ट क्लास राहिला होता. पाहूया या चषकामध्ये कशा प्रकारे तो फलंदाजी करेल. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. सरवली ब संघाची धावसंख्या धावफलक स्थिर 24 धाव पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विनीत मालेने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. विनीत माले गोलंदाजी ट्रॅकवर तर सामोरे झाले फलंदाज प्रशांत पाटील. मागील सामन्यामध्ये सुशांत बरसला होता ओवली संघाकडून. पाहूया या सामन्यामध्ये प्रशांत तशा प्रकारे फलंदाजी करेल का. विनीत माले गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने या प्रशांतला शांत केलेला आहे. पहिल्या चेंडूवर प्रशांत बाद होऊन बॉलमध्ये परतताना
आणि आता मात्र गोलंदाज विनीत मले विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय. पाहावी या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये ग्रीस सोपर नावाच्या गोलंदाजाने पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाकिस्तानचे जलालुद्दीनच्या नावे हा विक्रम आहे, ज्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा विक्रम केला होता. आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये हा विक्रम ब्रेडलीच्या नावे आहे, ज्याने बांगलादेश विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. पाहूया विनीत या चषकामध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? हो हो हो, सुरेख फटका, पिकअप शॉट चेंडू निघून जातोय लॉंग वे, लॉंग लेगच्या वरून सीमा पार षटकार. क्या बात आहे, क्या फटका खेळला. नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहूया. एकाच ऍक्शन मध्ये लवकरच हरकत मध्ये आला होता सचिन. आला रे आला, पिकअप शॉट, लवकर चेंडू फिक केला होता. आणि हा फटका आपण पाहतोय सचिनच्या बॅटमधून षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केले आणि षटकाराने संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ती धावफलकावर 30 धावा, 3 नॉट. धावसंख्या 30 आपण पाहतोय या धावफलकावर. सचिनच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतो लॉंग लेगच्या वरून, लॉंग वे. धावसंख्या 30. विनीत माले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामोरे झाले फलंदाज सचिन. इथे मात्र आपण पाहतोय या फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट छोट्या बॅकलिपचा वापर केला होता. दुसरी धावण्याचा प्रयत्न थ्रो तेवढा चांगला नाही आणि परिणामस्वरूप दुसरी धाव देखील फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 32 धावा, 32. इथे हुक केलेल्या चेंडूला मात्र श्रीशेष मागे चेंडू अडवला जातोय आणि इथे काय घडलंय पाहावं लागेल. एक तर धाव पूर्ण केलेले या आणि या ग्राउंड पंचाने, ऑनफिल्ड पंचाने मात्र इथे मात्र तिसऱ्या पंचाकडे कॉल केलेला आहे रनआउटसाठी. तर फलंदाज बाद आहे कारण क्रीजमध्ये फलंदाज पोचू शकलेला नाही. आणखीन हैदराबाद बसतोय जनमन सरवली ब या संघाला. न्यू बॅटर अंकित आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये आलेला आहे. इथे मात्र चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझन मधून सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. तीन षटकांची समाप्त झाली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर जॉनमन सरवली ब संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 36 धावा. यानंतर सामना पाहायला मिळेल गावदेव ओवली विपक्ष या सामन्यातील विजय संघ. त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत गावदेव वडगर विरुद्ध जय सोनोई वडवणगर आणि त्यानंतर गावदेव वेले विरुद्ध जयदुर्गा सुरई हे संघ देखील आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील.
या स्पर्धेमध्ये नक्कीच मित्रांनो आम्हाला प्रथम पारितोषिक स्पॉन्सर केले गेलेलं आहे या नंदेश मारुती पाटील साहेबांकडून, ज्यांची उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतोय, ज्यांच्या नक्कीच वडिलांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे मित्रांनो आपण पाहतोय. त्यानं सेकंड क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला समीर गुरुनाथ पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला संजय लक्ष्मण मुकदम साहेबांकडून स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज सौरभ भोईर. संघाची धाव स्कोर बोर्डर 36 धावा 36. सौरभ भोईर तर सामना करेल फलंदाज अंकित. शेवटचं षटक पाहायला मिळतंय. इथे मात्र रिधम मध्ये चुकतोय, या पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. अजिंक्य पाटील साहेबांकडून नक्कीच जे कालवरगावचे उद्योजक आहेत या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला लाभलेले आहेत. आमचे बॉल स्पॉन्सर अजिंक्य पाटील कालवरगावचे उद्योजक आहेत. कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 37 धावा 37. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय जॉनमान सरोली ब विपक्ष चौठारो मानकुल या दोन संघामध्ये. आपण पाहतात भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2024. इथे चेंडू ट्रॅव्हल जातोय मेडिकल क्षेत्रामध्ये, पायाने चेंडू अडवला जातोय, मात्र दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 39-39. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय जर्मन सरवली ब संघाला. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अल्पेश अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळाले आहेत आणि आता मात्र स्ट्राईकला देखील तो पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी केलेली आहे अल्पेश याने. प्लॅन मेस आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. हिट विकेटच्या रूपाने फलंदाज बाद. फलंदाज इथे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज दीपेश अंकित आणि दीपेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर टॉप ऑर्डर जे 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे सौरभ भोईरच्या माध्यमातून. समोर जल फलंदाज दीपेश. इथे या चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली या गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज सौरभ भोईरच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत आणि फक्त इनमिन 3 धावा खर्च केलेल्या आहेत. एक सफलता देखील अर्जित केलेली आहे अल्पेश पाटीलच्या रूपाने. सौरभ भोईर राऊंड विकेट गोलंदाजी करताना. इथे मात्र आपण पाहतोय पंच लाईनचा विचार करतात. संदीप पाटील सर वाढचा इशारा देखील करतात. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर, धावसंख्या 40 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला या सामन्यातील विजय संघ विपक्ष
गावदेवी ओवली आणि त्यानंतर गावदेवी वडगर विपक्षी जय सोनवणे वडवणकर आणि त्यानंतर सामना आपण पाहणार होतो गावदेवी वेले विरुद्ध जयदुर्ग सुरई. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला. षटकार. दीपेशच्या बॅट मधून षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते. धावफलकावर 46 धाव 46. एजन गॉन फलंदाज बाद. षटकारानंतर विकेट आपण पाहतोय. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये जय हनुमान सरवली ब संघाने या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना धावफलक धावा जोडलेल्या आहेत. त्या एकूण 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते चौथ्यावर मानकुले या संघासमोर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात विजय संघ विपक्ष गावदेवी ओवली या 2 संघामध्ये आणि त्यानंतर गावदेवी वडगर विरुद्ध जय सोनवणे वडोनगर आणि त्यानंतर गावदेवी वेले विपक्षी जयदुर्ग सुरई. तर आव्हान एकूण दिलं गेलं ते 47 धावांचं आणि 47च्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. सध्या सरवली संघ नक्कीच आपण पाहतोय भन्नाट फॉर्ममध्ये आणि आमचे सक्रिय समालोचक देखील चांगल्या लयमध्ये आहेत. त्यांची मागणी देखील खूपच वाढत आहेत. यंग अँड टॅलेंटेड विशाल पाटील. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिले सत्र समाप्त झालं. 47 धावांचं लक्ष्य इथे सेट केलं. चला विनंती असेल टीम मानकोले आपण देखील सलामीशी जोडी त्वरित मैदानात आतमध्ये पाठवा. त्याचप्रमाणे आमच्या दोन्ही ऑफिशियल अंपायर्स आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील त्वरित जायचं. बघा या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं क्रमांक 1 पारितोषिक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं असे सन्माननीय नंदेजी पाटील साहेब ज्यांच्या पिताश्रींच्याच नावाने आपण ही स्पर्धा देखील पाहत आहोत. त्यानंतर क्रमांक 2 आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्यांनी पुरस्कृत केलं असे सन्माननीय समीर गुरुनाथ पाटील साहेब यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर क्रमांक 3 आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं संजयजी लक्ष्मण मुकादम साहेबांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. त्यानंतर या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ऑल ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय बेबीबाई किसन भगत यांच्या स्मरणार्थ श्रीमान विनोद किसन भगत साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. त्यांचा देखील विशेष आभार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी कोल्ड्रिंक देखील आपण पाकले जे आम्हाला संभाजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं. त्यांचा देखील विशेष आभार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आम्हाला पुरस्कृत केलं स्वर्गीय राजेंद्र राजाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कृत झालं, त्यांचं देखील विशेष आभार. त्यानंतर बेस्ट बॅट्समन आणि बॉलर आम्हाला पुरस्कृत केलं कुमार रोहित यशवंत पाटील, जे भवानी कन्स्ट्रक्शन कालवारचे मालक आहेत, त्यांचं देखील विशेष आभार. आणि जाऊया आता चालू सामन्याच्या दिशेनं. 47 धावांचं लक्ष इथे सेट केलं गेलं. बघा मागील जी स्पर्धा या क्रीडांगणावरती झाली, ज्याचा उल्लेख धुमाल सरांनी देखील केला की त्या स्पर्धेवरती जवानुमान सरवली बी टीमने नाव कोरलं होतं. आणि गोलंदाजीमध्ये दमखम तर आहे, 47 धावा डिफेंड करण्याची क्षमता हा संघ ठेवतो, बट समोर देखील तितकाच चांगला बॅटिंग क्रम आहे. ज्या बॅटिंग युनिटमध्ये वैभव माळी, त्यानंतर ऋतिक आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात, त्या बॅटिंग क्रमामध्ये जयेश असतील, नंतर विनीत सारखा चांगला बॅटर. सेकंड इनिंगला सुरुवात, पहिलाच बॉल अडवा बॅटने स्ट्रोक खेळायचा होता, बट हा फटका गॅपमध्ये आणि डीप मिड विकेटचे फोल्डर आता चेंडूपर्यंत पोहोचतात, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने ऋतिक ऑफ द मार्क होता आणि ऑफ द मार्क होता हे टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. तसेच मी जयेश दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. धीम्या गतीने टाकलं, फसवलं, कॅच पकडली जाईल का, बट फिल्डर दूर आहेत. जयेश दादांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. ओवळी संघ आज आपण खेळताना पागला जेपीनचे बॅटिंग एक फटका चांगला आला होता, मला आठवतं की ते लॉंग ऑफला बॉल आउटफील्डने धोका दिला होता. जयेश दादा या आपण व्यासपीठावरती, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावफलक एका धावेच्या मध्येने स्कोर कार्ड आता 3 वरती जाऊन पोहोचला. लक्ष जर आपण पाहिलं गेलं तर एक चॅलेंजेबल टोटल आहे, कारण 47 कमी देखील नाही आहेत आणि जास्त देखील नाही आहेत, एक चॅलेंजिंग टोटल आहे. बट खऱ्या अर्थाने या 47 डिफेंड होतील की नाही हे डिपेंड करतं सरवली टीमच्या गोलंदाजी क्रमवरती. पहिले षटक मयूर म्हात्रेला आपण पाहतो. आतापर्यंत पहिले 2 चेंडू योग्य टप्प्यांवरती टाकलेत. नेक्स्ट बॉल फुल लेन टाकला, बट अडवा बॅटने स्ट्रोक खेळलं, डीपमध्ये मिड विकेटला फोल्डर आहेत, मिळेल फक्त एक सिंगल. मग कधी कधी गोलंदाजाची जी अतिरिक्त गती असते ना, त्या अनुषंगाने देखील एखाद्या बॅटरला मोठा फटका खेळणं किंवा एलिव्हेशन मिळवणं या गोष्टी एखाद्या बॅटरसाठी थोड्या अवघड होऊन जातात. त्यामध्ये आपण मयूर म्हात्रेची जर गोलंदाजी पाहिली तर गती त्याच्याकडे आहे. त्यानंतर याच गोलंदाजी क्रमामध्ये तुम्हाला प्रणय भोईर देखील पाहायला मिळेल, त्याच्याकडे देखील गती आहे. आणि वेगवान गोलंदाजांच्या अगेन्स्ट जर वेगवान गोलंदाज सटीक टप्प्यावरती जर बॉल टाकतात तर त्यांचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणं हे कोणत्याही फलंदाजासाठी अवघडच कार्य आहे. धावफलक सध्या सगळीला 4 वरती. पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा होता, बट आतापर्यंत त्याचं काही झालेलं नाहीये. धीम्या गतीने टाकल्या, बॅटचा टोला लागला, लॉंगॉलला फिल्डर आहेत उपस्थित आणि कॅच पकडली जाईल. पकली सफलता मिळेल अवघ्या 4 धाव्यांवरती. हा पहिला धक्का लागलाय ऋतिक मालीला. आता डगआउटची दिशा दाखवली मयूरने. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मोहित माळी येतो आणि त्याचं नाव ऐकल्यानंतर मी देखील सरप्राईज झालो, कारण फार मेहनत त्याने देखील या सीझनमध्ये केली असावी. त्या अनुषंगाने त्याचं प्रमोशन आपल्याला पाहायला मिळत आहे क्रमांक 3 वरती. तो देखील एक चांगला खेळाडू आहे, कारण बघा येत्या बॅटिंग क्रमामध्ये मी ज्या नावांचा उल्लेख केला की विनीत आहे, त्यानंतर जयेश असतील, अजित भोईर देखील या टीमचे एक चांगले खेळाडू आहेत, बट ते आय थिंक टीम मध्ये नाही आहेत. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकला. बघा मयूर म्हात्रेचा जर आपण स्लोअर 1 पाकला तर त्याच्यामध्ये देखील एक संदर्भ आहे, कारण बघा त्याच ॲक्शनने त्या स्पीडने बॉलचा पेस ऑफ करणं ही देखील एक कला आहे. आणि ही कला खऱ्या अर्थाने फार कमी वेळामध्ये या गोलंदाजाने अवगत केली, कारण स्लोअर 1 मी पाकले जितक्या स्पर्धा या सीझनमध्ये पाहिल्या, जितक्या मॅचेस सरवली बी टीमचा पाहिल्या, मयूर म्हात्रेचा स्लोअर 1 पिक करणं बॅटर्सला अवघड होतं. आणि जर आपण पाहिलं गेलं तर 5 धावा धावफलकावरती एक धक्का देखील लागला. ज्या सुरुवातीची अपेक्षा ठेवत होता सरवली संघ ती सुरुवात झाली आहे.
फुल लेंथ टाकला, अंतिम बॉल देखील येतो निर्धाव. जबरदस्त सुरुवात, एक ड्रीम स्टार्ट. 47 डिफेंड करत असताना जॉन मानसरोवले बी साठी, कारण 5 धावा धाव फलकावरती आणि एक इम्पॉर्टंट विकेट या फर्स्ट ओव्हरमध्ये काढलं मयूर म्हात्रेने. आता येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील बनवायचा आहेत 42 धावा. आणि हेच असतं, मी नेहमी सांगत असतो की बघा, एक बॅटिंग युनिट तुम्हाला एक मॅच जिंकून देऊ शकतो, 2 मॅचेस जिंकून देऊ शकतो, बट जर तुमचा गोलंदाजी क्रम चांगला असेल ना, तर तो गोलंदाजी क्रम तुम्हाला स्पर्धा जिंकून देतो. आणि या गोलंदाजी क्रमावरती विश्वास नेहमीच दाखवला गेला, कारण 4 युवा गोलंदाज गोलंदाजी करतात. त्यामध्ये पहिलं षटक आपण मयूरचं पाहिलं, आता दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती विशाल पाटील इथे तयार होतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 गेला. कुठे ना कुठे फर्स्ट इनिंगमध्ये असं वाटलं होतं की मिनिमम 55-60 पर्यंत जायला हवं होतं, बट 46च राहिला. बट त्याची जी कमी होती ना, ती भरपाई फर्स्ट ओव्हरमध्ये झाली, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या आणि 1 विकेट. एक जबरदस्त सुरुवात गोलंदाजीमध्ये झाली, बट आपण हे देखील विसरू शकत नाही की मैदानाच्या आतमध्ये अजून देखील वैभव आहे आणि येत्या बॅटिंग क्रमामध्ये विनीत आहे आणि हे फलंदाज दमखम ठेवतात. आणि वैभवचे बॅटिंग मी म्हणेन आजच्या डेटला व्यावसायिक क्रिकेट देखील तो खेळतो आणि चांगली बॅटिंग त्याची नेहमीच होताना आपण पाहिलेली आहे. आणि या चेजमध्ये त्याचा रोल फार मोठा आहे. चला टीम सरवली, जास्त वेळ खर्च नका करू, सामन्याला सुरुवात करा. 3 ओव्हरमध्ये अजून देखील 42 धावांची आवश्यकता इथे असेल, म्हणजे 14 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचं. आणि वैभवची बाट चालणं सध्याच्या घडीला आता मानकोली टीमसाठी जास्त आवश्यक झालं आहे या चेजमध्ये. सेकंड ओव्हर विशाल येतोय गोलंदाजी मार्कवरती. फुल प्लेसमेंट जर आपण पाहिले गेले तर लॉंग ऑनला शोभित, त्याचप्रमाणे काउ फेसमध्ये अल्पेश आणि डीप मिड विकेटला सचिन पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट सेकंड ओव्हर. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी फलंदाजाच्या आर्कपासून दूर ठेवायचा होता, बट फारच बाहेर टाकला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल धावफलक. या अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता 6 वरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एक फिल्डर लॉंग ऑफला आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला दीपेश पाहायला मिळतात. आणि इनफिल्डमध्ये पॉइंटला प्रणय आणि त्याचप्रमाणे थर्ड मॅन फाईन लेग आणि एक फिल्डर स्क्वेअर लेगला. हा फटका ऑन साइडला, बट मिस टायमिंग. फिल्डर शोभित, बट हे घडलं काय पाहावं लागेल. आणि बघा, टीम सरवली आणि टीम मानकोली ही स्पर्धा लाईव्ह आहे, आपण चेक करू शकतो. सो तुम्ही कोणती चर्चा करू नका, आपण चेक करूया. प्रयत्न चांगला होता, असं वाटलं की कॅच देखील होऊ शकेल का, चेक केलं जाईल, कारण बाउंड्री लाईनच्या अगदी लगत हा बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न आपण शोभित चौधरीचा पाहिला होता. निर्णय आलेला आहे. येस, फिल्डिंग चांगली झाली आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स पुरस्कृत केला गेला. जो अश्विनी इंटरप्राइजेस टॉस बॉक्स आपण पाहतायत तो आम्हाला पुरस्कृत केला. युवा सेना गट प्रमुख भिवंडी तालुका सन्माननीय आदिजी पाटील दादांचं देखील शुभागमन, आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लास्ट बॉल जर आपण पाहिला तर फक्त एकच धाव कंप्लीट झाली त्या चेंडूवरती, पण एकंदरीत झेलची देखील शक्यता वाटली होती. नेक्स्ट बॉल विशालचा, हा फटका ऑन साइडला, कनेक्शन चांगलं, बॉल गेला काउ फेसला क्लिअर करत असताना वैभव वाळीचा बॅटमधनं हा पहिला तडाखा, षटकार. थँक्यू टीचर. सर आपण पाहिलं तर सरवली टीमचा जो गोलंदाजी क्रम आहे, मोस्ट ऑफ आपण दुसरं षटक गौरवला टाकताना पाहत असतो, बट आज विशाल दुसरं षटक टाकतोय. षटकार येतो, धाव फळक आता 13 वरती. बट वैभव, काय फटकाला वैभवचा बॅटमधनं, एक जबरदस्त बॅटर आहे. आणि मला आठवतं की एक सीझन तो इंजर्ड देखील होता आणि इंजर्ड असताना सुद्धा मला आठवतं भरोडीची ती स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये त्याने अर्धशतक बनवलं होतं. आणि आता जर आपण पाहिलं तर पूर्णपणे फिट देखील आहे. षटकार वैभवचा बॅटमधनं. आता प्रत्युत्तर कशा प्रकारे दिले जाईल. नेक्स्ट बॉल,
अडवा बॅटने हा स्ट्रोक खेळत. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. फिल्डिंग यावेळेस चांगली. मिडल सिंगल दुसऱ्यासाठी वैभव परतलाय. थ्रो चांगला. रनआउटची शक्यता. बट जर इथे पाकलं गेलं तर 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात असंच वाटतं. यस 2 कम मिळतील. धाव फळक 2 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 15 धावा धाव फळकावरती. आणि तसेच आदरणीय योगेशजी तरे साहेब आणि त्यांच्या समवेत भूपेंद्रजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 धावा आला लास्ट चेंडूवरती आणि धावफलक आता 15 वरती जाऊन पोहोचला. चला थोडी घाई करा विनंती असेल कारण जास्त वेळ खर्च होतो कारण मग आजचा फायनल डे आणि आमच्याकडे आज अजिबात वेळ नाहीये. सो प्लीज फास्ट खेळा. शॉर्ट पिच टाकला. हुक केला. आणखीन एक तडाखा. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. वैभवचा बॅट मधनं हा दुसरा धमाका येतोय या ओव्हर मध्ये. षटकार. दोन षटकार आले या ओव्हर मध्ये. आता विशालला गोलंदाजी देण्याचा हा निर्णय कितपत योग्य राहिला कारण ऑप्शन तर होते. गौरव होता. प्रणय देखील होता. कारण बघा जेव्हा आपण एखादा टोटल डिफेंड करण्यासाठी उतरतो जर आपल्याकडे एक्स्ट्रा रनचं कुशन नाहीये ना तर आपण अंतिम षटकांचा विचार करू शकत नाहीये. स्टार्ट मध्ये कशा प्रकारे डॉमिनेट करायचे त्याचा विचार करायला हवा होता. पण हे षटक आता चांगलं चाललंय आणि आणखीन एक फटका. हा देखील लॉंग ऑन पार. वैभव सध्याचा गडीला. ही इज ऑन फायर नाव. 1 मोर विकेट. सिक्सर. षटकार आहे तो फर्स्ट ओव्हर मध्ये जी मेहनत खऱ्या अर्थाने मयूरने केली बट त्याला ती 7 सेकंड ओव्हर मध्ये विशालची नाही मिळाली कारण या ओव्हर मध्ये आतापर्यंत 22 धावा खर्च झालेल्या आहेत आणि धाव फळक 27. बघा अजून देखील 20 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक असतील येणारे 13 मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल आणि हा फटका देखील जर आपण पाकिला प्रॉपर कनेक्शन. हा देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा तिसरा 3 in a row सिक्सर. थँक्यू डिझन. काय फटके आले. 4 षटकार वैभवचा बॅट मधनं. उगाच या खेळाडूचं इतकं महत्व जास्त नाही या टीम मध्ये कारण या खेळाडूने वेळोवेळी सिद्ध केलंय की वैभव माळी या नावाची व्हॅल्यू मानकोलीच्या क्रिकेटसाठी किती मोठी आहे. कारण जेव्हाही खेळलाय सिंगल हँडेडली आपल्या टीमला जिंकून देण्याची क्षमता हा फलंदाज ठेवतोय. आणि आज देखील या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये जेव्हा 5 धावा आल्या एक धक्का लागला बट तिथनं आता आपल्या टीमला बॅक ऑन ट्रॅक नव्हे तर या मॅच मध्ये पुढे नेलंय बॅटर वैभव माळीने. कारण 4 षटकार आले. लास्ट ओव्हर 28 धावा एका षटकामध्ये घेतला. जबरदस्त बॅटिंग. 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक. 2 ओव्हर मध्ये आता 14 धावांची आवश्यकता. आता प्रणय भुईर गोलंदाजी मार्क वरती तयार होतात. बघा जी गोष्ट मी कराराने सांगितली देखील की बघा जेव्हा आपण एक बॅलन्सेबल टोटल डिफेंड करण्यासाठी उतरतो ना तेव्हा आपण सुरुवातीपासून अंतिम षटकांचा विचार करू शकत नाहीये. तुम्हाला स्टार्टिंग फेज मध्ये विकेट्स कसे काढले जातील त्याचा विचार करायचा होता. बट इथे आपल्याला कौतुक करावं लागेल वैभवचं. फुल लेंथ आहे. ऑन साइडला फटका आहे. फिल्डर आहेत बट हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर मोहित सब बॅट मधनं आता हा षटकार. थँक्यू डिझन. षटकार येतो. आता असंच वाटतंय की या मॅच मध्ये आता जास्त काही उरलेलं नाहीये. फक्त औपचारिकताच बाकी आहेत कारण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 मध्ये आता 8 धावांची आवश्यकता आहे.
हा देखील फुल टॉस. फिल्डर्स आता धावतायत आणि दोन्ही फिल्डर्सला बीट करून हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर जातोय. चौकार आणि आता इथनं फक्त आवश्यकता असेल 4 धावांची. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. चला ओवळी टीमचा कॅप्टन आपण या. ओवळी संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित यायचं आहे टॉससाठी. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. एकंदरीत एका क्षणाला असं वाटलं की लास्ट ओव्हरपर्यंत हा सामना रंगवू शकतो, कारण मयूरचं पहिलं चांगलं षटक बट सेकंड ओव्हर ज्याप्रमाणे कॅपिटलाइज केलं वैभवने. हुकचा फटका फिल्डर आहेत फाईन लेगला उपस्थित आणि दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. आता वैभव माळी स्ट्रायकिंग एंडवरती येईल. वैभवचा बॅटमध्ये तब्बल 4 षटकार आले आणि त्याचीच ही इनिंग खऱ्या अर्थाने टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीला या इनिंगच्या जोरावरतीच आपण म्हणूया की चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली संघ विजयाच्या दिशेने चालला. आता फक्त 3 धावांची आवश्यकता. आता प्रश्न हाच आहे की हा सामना किती लवकर समाप्त होईल. ओळी टीमचा कॅप्टन आपण यायचा आहे आणि हा फटका जर आपण पाकले गेले तर जागा बनवून खेळलं होतं. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. आता फक्त एका धावेची इथे आवश्यकता असेल. मानकोली टीम ऑल ओव्हर भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला. बघा गोलंदाजी जर आपण पाहिली तर चांगली झाली, बट त्या कंपॅरिझन मध्ये जर आपण पाहिले गेले चेस करत असताना ऋतिक लवकर बाद झाल्यानंतर जिम्मेदारी वैभवच्या खांद्यांवरती होती आणि ती जिम्मेदारी त्याने इथे पार पाडली. फक्त एका धावेची आवश्यकता आणि या फटक्यासोबत जर आपण पाहिलं गेलं तर आहेत फिल्डर उपस्थित, म्हणजे कॅच पकडली जाईल. अजून देखील थोडं वेट करावं लागेल. बाद झाला बॅटर वैभव माळी, बट बाद होण्या अगोदर आपल्या टीमला अगदी विजयाच्या दाराजवळ उभं केलंय वैभवने. फक्त एका धावेची आवश्यकता. चला ओळी टीमचा कॅप्टन गावदेवी स्पोर्ट्स ओळी आणि त्यांचा विपक्षामध्ये आता हे प्री डिसाइड झालेलं आहे की चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोळीच खेळणार आहे. फक्त एका धावेची आवश्यकता. आणि दरम्यान आहेत फिल्डर उपस्थित, बट इथे सिंगल कंप्लीट आणि हा सामना समाप्त. सामना इथे जिंकला चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली टीमने. सो अभिनंदन टीम मानकोली अँड हार्ड लक टीम जॉन मानसरोली बी टीम. आपण टॉस देखील त्वरित लगेच करणार आहोत. मी व्यासपीठावरनं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स पुरस्कृत झाला असे आदेशदादा पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. साहेबांच्या शुभहस्ते आपण करूया टॉस आणि तसेच योगेश दादा तरे आणि तसेच भूपेंद्रजी पाटील दादांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा आपण इथे टॉस करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत युवासेना गटप्रमुख आदिजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे योगेश दादा तरे आणि तसेच भूपेंद्रजी पाटील या तिन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. कॉईनची माहिती दोन्ही टीमच्या कॅप्टनला आय थिंक आहे. कॉल कोणाचा असेल ते सांगा. बघ कॉईनच्या एका बाजूला भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आणि दुसऱ्या बाजूला अश्विनी इंटरप्राइजेस. कॉल कोणाचा असेल? पवनचा कॉल असेल. अश्विनी इंटरप्राइजेस अशी मागणी आहे, बट भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आला म्हणजे टॉस मानकोली टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त काही वेळ घेणार नाहीये, फक्त टॉस जिंकला निर्णय सांगायचा. टॉस कंप्लीट झाला आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकला चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला देखील सुरुवात होईल. मित्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. स्वर्गीय भारती शेठ पाटील स्मृती चषक 2024. धन्यवाद. तसेच प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि नो डाऊट जेव्हा पहिला झटका फार लवकर लागला, बट त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये टिकला आणि ज्याचा बॅटमधनं 4 षटकार देखील आपण पाहिले तोच वैभव माळी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला वैभव आपण या.
चला वैभव माळी आपल्याला विनंती असेल आपण या त्वरित. मॅच 4 ओव्हरचीच असेल. चला वैभवला आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. इंडिव्हिज्युअली जर आपण पाहिलं तर वैभवने बनवला होता 31 धावा वैभवने बनवला. त्याच्याच इनिंगच्या जोरावरती एक सक्सेसफुल चेज कंप्लीट केला टीम्स ऑफ द हिरवा स्पोर्ट्स मानकोलीने. ट्रॉफी आपण देऊया, जी ट्रॉफी मला विनोदजी भगत साहेबांनी पुरस्कृत केलेली आहे. ती ट्रॉफी देण्याकरिता भूपेंद्रजी पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. ट्रॉफी दिली जात आहे आणि त्यानंतर कोल्ड ड्रिंक देखील आपण देणार आहोत. जो कोल्ड ड्रिंक आम्हाला संभाजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. वेल प्लेड वैभव, वेल प्लेड ऑल टीम मानकोली. आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि पुढील सामन्याला त्वरित सुरुवात होईल आणि सुरुवात होईल तसा आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया सुभाजी धुमाल सरांचा. धन्यवाद. तत्पूर्वी बोलूया आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. योगेश तरे साहेबांच्या त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर तुषार पाटील जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. योगेश तरे साहेबांची खास उपस्थिती